रोज आपण अप टू डेट आणि सुंदरच दिसायला हवं असं अजिबात कुठेही लिहिलेलं नाही आहे आणि हा नियमही नाही आहे. पण आपण छान राहिलो, स्वतःची काळजी घेतली तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपलं मन प्रसन्न राहतं. म्हणूनच आपण स्वतःची काळजी घेणं हे गरजेचं असतं. डू इट युअर सेल्फ DIY रेमेडीज यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. पण आपण चेहऱ्याला काय लावतो यांनी फक्त आपण सुंदर दिसत नाही. बऱ्याचदा आपण आरशात बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की चेहऱ्यावरचा जो तेजस्वीपणा आहे तो कमी झालेला आहे. जी आभा दिसायला हवी ती दिसत नाहीये. चेहरा डल वाटतोय. छोट्या छोट्या सुरकुत्या सुद्धा आल्या, डोळ्याखाली काळं झालेलं आहे. हे तात्पुरतं असतं आणि मी निश्चितपणे हे तुम्हाला सांगते की हे केवळ तुम्ही स्किनची काळजी घेतली नाहीये म्हणून होत नाही, तर तुमची मानसिकता कशी आहे यावरही हे अवलंबून असतं. आणि म्हणूनच आपलं मन प्रसन्न असणं खूप गरजेचं असतं. अर्थातच आता ज्या काही दुर्घटना घडत आहेत त्या बातम्या आपण सतत वाचून आपलं मन खिन्न होतं आणि नकळतपणे कुठेतरी आपल्या मानसिकतेवर परिणाम होतोय. या गोष्टी आजूबाजूला घडत असल्या तरीसुद्धा आपलं चित्त हे प्रसन्न ठेवणं हे गरजेचं आहे. कारण आपण छान राहिलो तर आपण आजूबाजूला ही प्रसन्नता पसरवू शकतो. आणि म्हणूनच स्वतःची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं असतं. अशा वेळेला मानसिकता नीट ठेवणं खूप गरजेचं आहे. एकमेकांना आधार देणं खूप गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या चेहऱ्यावरची तेजस्विता परत येण्यासाठी मी तुम्हाला एक क्रीम सांगणार आहे. ते कुमकुमादी ऑइलपासून बनवलेलं, रिअल केसरपासून बनवलेलं क्रीम आहे. ते कुठलं प्रोडक्ट आहे याची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर का हे प्रोडक्ट विकत घ्यायचं नसेल तर घरच्या घरी आपण कुठल्या गोष्टी करू शकतो ज्यामुळे 7 दिवसात, अक्षरशः 7 दिवसात तुमच्या चेहऱ्यावर एक छानपैकी निखार येणार आहे, चेहरा तेजस्वी दिसू लागणार आहे. पण हे दोन्हीही गोष्टी जर का तुम्ही करणार असाल त्याआधी मात्र एक अट आहे. ते म्हणजे आधी प्रॉमिस करा की तुम्ही आनंदी आणि खुश राहाल. कारण तुम्ही आनंदी असाल तर तुमचा चेहरा खुलून दिसणार आहे. चिंता ही चिता समान असते असं म्हटलेलं आहे कोणीतरी. त्यामुळे चिंता करणं आपल्याला सोडायचं आहे. जरी खूप गोष्टींचा भडीमार असेल तरीसुद्धा त्या थोड्याशा बाजूला ठेवणं बऱ्याचदा गरजेचं असतं. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कुठले असे क्रीम आणि टोनर आहे जे मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते जाणून घ्या. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपली फॅमिली आता मस्तपैकी ग्रो आणि ग्लो होतीये. जे कोणी नवीन असतील मी त्यांना विनंती करीन की चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करा. म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे तुम्हाला कळेल. बऱ्याच जणांना घरच्या घरी करायला वेळ नसतो. ऑफिस गोईंग ज्या बायका असतात, वर्किंग वुमेन असतात, त्यांच्यासाठी मी प्रोडक्ट पण सजेस्ट करत असते आणि जे घरच्या घरी करू शकतात त्यांच्यासाठी सुद्धा मी एखादी रेमेडी सांगत असते. तर आजचं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट म्हणजे सेसाचं हे कुमकुमादी केसर स्किन ब्राईटनिंग डे क्रीम. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी हे तुम्हाला सजेस्ट करण्याचं कारण हे आयुर्वेदिक आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हार्मफुल केमिकल नाही. पॅरेबेन फ्री, सिलिकॉन फ्री, फ्रेग्रन्स फ्री. त्यानंतर यामध्ये जे घटक आहेत ते अप्रतिम आहेत. 17 हर्ब्स याच्यामध्ये आहेत, जे हर्ब्स आपण घरच्या घरी आणून अशा पद्धतीनं क्रीम बनवू शकत नाही. आणि यामध्ये SPF 20 PA+++ असल्यामुळे तुम्ही सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर म्हणून एकत्रितपणे हे क्रीम वापरू शकता. म्हणजे जर का तुम्ही बाहेर जाणार असाल कुठे तर हे क्रीम लावलं आणि मग बाहेर गेलात तरीसुद्धा चालू शकणार आहे. आता मॉन्सून आहे त्यामुळे तुम्हाला जास्त सनस्क्रीन नाही लावलं, फक्त हे क्रीम लावलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डर्मेटोलॉजिकली टेस्टेड असं हे क्रीम आहे, क्लिनिकली टेस्टेड असं क्रीम आहे आणि हे ऑल स्किन टाईपसाठी आहे. आता यामध्ये असलेलं जे केसर आहे किंवा कुमकुमादी ऑइल आहे हे खूप महत्त्वाचे घटक आहेत आणि हे प्युअर आहेत, 100% प्युअर आहेत. त्याचे पूर्णपणे बेनिफिट मिळतात. ज्यावेळेला मी हे क्रीमची बॉटल ओपन केली तर त्यावेळेला वरती केसर होते आणि त्याचा सगळा अर्क असा उतरलेला मला दिसत होता. जसं की आपण घरी एखादा क्रीम बनवतो आणि वरतून केसर टाकल्यानंतर त्याचा अर्क हळूहळू कसा उतरतो, तर तसं मला ते दिसलं. आणि मुळात गेले 7 दिवस मी हे क्रीम वापरते आहे आणि माझ्या चेहऱ्यावर मस्तपैकी इव्हननेस आलेला आहे. तुम्हाला माहिती होतं की मी खूप दिवस झाले हळूहळू माझा चेहरा रिकवर करते. कारण शूटमुळे चेहरा खूप डॅमेज झाला होता, रुक्ष झाला होता, डोळ्याखाली डार्क सर्कल्स होते. त्यासाठी सुद्धा मी काही प्रोडक्ट सांगितलेले आहेत. पण आजचं हे जे प्रोडक्ट आहे ना, याला मी 10 आउट ऑफ 10 मार्क्स देईन. कारण यामध्ये कुमकुमादी ऑइल जे आहे, ज्यांनी आपण चेहऱ्याला मसाज करायचा आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं, तर हे क्रीम आहे. यांनी तुम्ही अगदी
अर्धा मिनटं 1 मिनटं मसाज करून ते चेहऱ्यावर तसं ठेवलं तर ऑल इन वन असं हे क्रीम आहे, जे तुमच्या चेहऱ्यावर ब्राईटनेस आणणार आहे, डलनेस घालवून टाकणार आहे आणि त्यानंतर चेहऱ्यावर जो अनइव्हननेस असेल तो पूर्णपणे जाणार आहे. तर आता 7 दिवसांच्या या चॅलेंजमध्ये कुठला असा घरगुती असा घटक आहे की 7 दिवसात आपल्या चेहऱ्याला छानपैकी एक तुकतुकीतपणा देणार आहे, तो म्हणजे तांदूळ. तांदळामध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि अमिनो ॲसिड असतं. अँटीऑक्सिडंट सारखं ते कार्यरत होतं आणि म्हणूनच आपण इथे तांदळाचा वापर करणार आहोत. आता तांदळाच्या वापरामुळे काय होणार आहे माहिती आहे का, त्यामधले जे घटक आहेत ते घटक हळूहळू तुमच्या चेहऱ्याला छानपैकी उजाळा द्यायला सुरुवात करतं. पहिले 3 दिवस तुम्ही जर का हे पाणी वापरलं तर त्या पाण्यामुळे तुमचा चेहरा उजळ होणार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचा डलनेस आहे तो निघून जायला मदत होणार आहे. तर 7 दिवसापर्यंत तुमचा चेहरा छानपैकी मॉइश्चराइज्ड होतो आणि तुकतुकीत व्हायला मदत होते. शिवाय तुमच्या चेहऱ्यावर जर का काही काळे डाग असतील तर ते हळूहळू फेड आउट व्हायला मदत होतात आणि म्हणून तांदळाचा आपण इथे वापर करतो आहोत. पण आता वापरायचं कसं, म्हणजे तांदळाचं पाणी कसं घ्यायचं, तर त्याचे 2 अशा रेमेडी मी तुम्हाला सांगते, जे तुम्हाला सोयीचं असेल ते तुम्ही करू शकता. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 3 टेबलस्पून तांदूळ. आता ते तांदूळ तुम्ही एका छानपैकी वाटीमध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये असं काढून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये ते धुवून घ्यायचे छान तांदूळ आणि मग त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आणि ते 3 ते 4 तास तसेच भिजवून ठेवायचे. ते भिजवून झाले की त्यानंतर ते आपल्याला आता गॅसवर ठेवायचं आहे पातेलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणखीन ॲड करायचं आणि भरपूर पाणी उकळू द्यायचं. आता पाणी उकळत असताना ना त्याच्यावरती जे अर्थात ती पेज जी तयार होते ना, ती पेज आपल्याला हवी आहे, पण ती खूप घट्ट करायची नाही, ती जरा पातळ ठेवायची, कारण ती आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये भरायची आहे. तर ते जेव्हा थंड होईल तेव्हा ते स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि त्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकायची आहे. ही एक पद्धत आहे, म्हणजे इतकी सिम्पल रेमेडी आहे. हा स्प्रे तुम्ही रोज रात्री झोपताना तुम्ही चेहऱ्यावर मारला 7 दिवस तरी तुम्हाला लक्षात येईल की चेहऱ्यावरचा डलनेस निघून गेलेला आहे. या सगळ्या गोष्टी मी सध्या करत असल्यामुळे माझा चेहरा बॅक टू नॉर्मल आलेला आहे. आणि दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही ते तांदळाचं पाणी जे आहे ते रात्रभर भिजवून ठेवलं आणि फक्त ते पाणी घेतलं आणि ते स्प्रे बॉटलमध्ये टाकलं तरी सुद्धा चालणार आहे. ते पाणी सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये तेवढेच गुण उतरतात आणि ते सुद्धा तुमच्या चेहऱ्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतं आणि म्हणूनच ह्या 2 गोष्टी आहेत. आता बऱ्याचदा काय होतं, 7 दिवसांसाठी आपण हे पाणी तयार करून ठेवलं तर एक 3ऱ्या-4थ्या दिवशी त्या पाण्याचा ना वास यायला लागतो. म्हणजे काय होतं की तांदळाचं पाणी जे फर्मेंटेड व्हायला लागतं आणि त्याचा खूप वाईट असा वास येतो. तर तो वाईट वास सहन करा, पण ते तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावलं तर रिझल्ट जास्त मिळणार आहेत. त्यामुळे वास येत असेल तरी सुद्धा ते पाणी खराब झालेलं नाही आहे, तर ते तुमच्या चेहऱ्याला जास्त बेनिफिट देणारं ठरू शकतं. पण जर का तुम्हाला तो वास सहन होत नसेल तर तुम्ही 3-3, 4-4 दिवसाचंच पाणी तयार करून स्प्रे बॉटलमध्ये ठेवलं आणि ते तसंच मारलं तुमच्या चेहऱ्यावर रात्री झोपताना तरी सुद्धा चालणार आहे. तांदळाची ही जी काही रेमेडी आहे ही अतिशय फायदेशीर आहे. यापूर्वी सुद्धा मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या तांदळापासून बनवलेल्या रेमेडी सांगितलेल्या आहेत, पण ही अतिशय सोपी आणि 7 दिवसांचं चॅलेंज घेण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी रेमेडी आहे. तुम्ही हे करून बघा आणि त्यानंतर मला कसं वाटतं हे नक्की सांगा. आय होप हा व्हिडिओ खूप छोटासा आणि मी सोप्पा करून तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आता पुढच्या